युती आणि आघाड्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय चुंबनाचा अनुभव जनतेला नेहमीच येत असतो। मात्र नांदेडमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात एका बड्या नेत्याने दुसऱ्या दिग्गज नेत्याचं खरोखरीच चुंबन घेतलं। नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा सन्मान सोहळा चुंबनामुळे गाजला। भर रंगमंचावरती माजी खासदार केशवराव धोंडगे पाटलांनी पवारांचा सत्कार केल्यानंतर थेट त्यांच्या गालाचं चुंबनच घेतलं। या घटनेचे साक्षीदार झालेल्या सर्वच उपस्थितांमध्ये हशा पिकला। धोंडगे पाटील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपल्या भाषणात पवारांना जोरदार चिमटे काढले। पवार हे विना चिपळ्यांचे नारद आहेत, बारामतीचे कळपती असल्याचा टोला त्यांनी हाणला। त्याला मोठ्या मिश्किल शब्दात पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं। बारामती, भानामती, केगामती सगळ्या मतीना गिळून येणारा असा हा पठ्ठ्या आपल्या या राजकारणामध्ये अजरामर झाला। कलापती आहे, छत्रपती आहे, कळपती सुद्धा आहे। कळपती नारदमध्ये नाही ते नारदाला काय कळते यांच्या कळते का नारदाला नारद उघड दाढी उघड लागले चिपड्या घेतात, बिना चिपड्याचा कसा नारद आहे। आणि कोणाचं बरं वाईट करावं म्हणून नाही, बेमारी म्हणून नाही, त्यांना सांग विचारतो आता एवढी आपली दोस्ती आहे, का दोस्ती झाली, कुठं कुठं झाली, काय झाली, विधानसभेत तरी गप्प असतात हे। आणि कलाचा कलपती आणि कळपती सुद्धा आता इथं आल्यानंतर भाटगिरीच केली पाहिजे, तारीफच केली पाहिजे। अरे शुद्ध बोल रे नाड्या, अरे खरं कुठं बोलाव रे। ही बारामती अशी आहे, माझ्या जावायला फोडलं निगमराव पाटील लुंगारे साहेब, त्यांना फोडलं, मला पत्ता लागला नाही। त्यांच्या घरावर लाल बावटा तो निघाला, दुसरा झेंडा दिसला, पण असं कसं काय ते केले म्हणे ती पुन्हा बारामती झाली। असा हा जादूगार लागल्यानंतर थांबत नाही आणि जवळ घेतल्याच्या नंतर सोडत नाही। माझ्या गावावर इथं वळ आहे, त्यांनी आल्या आल्या माझा मुका घेतला। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं म्हणून बरं आहे। उद्या सकाळी घरी गेल्यानंतर सांगावं लागेल, विचारल्याच्या नंतर दुसरं कोणी नव्हतं केशवराव। खरं म्हटलं तर हा आजचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या संबंधीची यादी मी वाचली आणि केशवराव अध्यक्ष बोलल्याच्या नंतर मी अतिशय समाधानी झालो की मला ते फारसं बोलावं लागणार नाही। तर केशवरावजी एकदा बोलायला लागल्याच्या नंतर थांबत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।